नमस्कार। आज आपण श्री तीर्थक्षेत्र संगमेश्वर देवस्थान हत्तलसंग कुडल संगम या ठिकाणी आलेलो आहोत। सोलापूर ते हत्तलसंग कुडल संगम हे साधारणतः 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। आपण या ठिकाणी एक दिवसाच्या सहलीसाठी येऊ शकतो। तर चला मग आपण आतमध्ये जो काही माझा प्रवास होणार आहे तो आपण पाहूया। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि हे मंदिर जे आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे। तर आपण या मंदिराविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आज जाऊया। चला तर मग आपण आत बघूयात ह्या मंदिराची बांधणी कशा पद्धतीने केलेली आहे। आपण मंदिराचे ट्रस्टी जे आहेत मल्लिकार्जुन यांच्याशी आपण मंदिराविषयी अधिक माहिती घेऊया। तर सर, मंदिराची स्थापना कधी झाली? मंदिराची स्थापना 10व्या शतकामध्ये झाली। अच्छा। आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे की संगमेश्वर मंदिर जे आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे मॅडम इथं पंचकुटात्मक मंदिर आहे मॅडम। मंदिरामध्ये पद्धत असेल त्रिकूट पंचकूट। ते पंचकूट म्हणजे 5 लिंग आहेत मॅडम। एक उत्तरेला तोंड करून आहे आणि 4 लिंग आहे ना पूर्वेकडे तोंड करून असलेला लिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अच्छा। आणि या मंदिराची जत्रा वगैरे कधी असते? 14 जानेवारी साधारणतः 14 12 13 14 जत्रा असते। 12 13 14 मकर संक्रांतीला। मकर संक्रांत म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये। जानेवारी मध्ये म्हणजे 12 13 14 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रेचं आयोजन केलं जातं। तर या आयोजन जे आहे ते मंदिराचे पूर्णपणे ट्रस्टी जे असतात ती लोक करतात। तर आणखीन ह्या मंदिराच्या विषयी किंवा या देवाविषयी आपण आणखीन काय माहिती सांगू? ह्या मंदिरामध्ये एक शिलालेख आहे मॅडम। शिलालेख असं महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जगामध्ये आपलं मराठी भाषेतलं आद्य शिलालेख म्हणून या शिलालेखाला मान आहे। हे शिलालेख कोणता आहे? हा हेच आपल्यावर जे आहे हे जे शिलालेख आहे या शिलालेखामध्ये काय लिहिलेलं काय आहे नेमकं? तेच मॅडम 940चा काळ त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। 940 म्हणजे शक 940 म्हणजे त्याच्यामध्ये 78 वर्ष मिळालं तर आपल्याला सण भेटते। 940 + 78 म्हणजे 1018ला मंदिराचं बांधकाम झाले यावरून शिलालेखावरून सिद्ध होते। अच्छा। म्हणजे हे जे मंदिर आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा शिलालेख जो आहे तो तुम्ही पाहू शकता। वरच्या साईडला शिलालेख आपण इथं शूट केलेला आहे। या शिलालेखामध्ये पण त्यांनी तिथं उल्लेख केलेला आहे। या ठिकाणी 2 मंदिर आहेत ना, एक हरिहरेश्वरचं मंदिर आहे, एक संगमेश्वरचं मंदिर आहे। हरिहरचं कसं शैव आणि वैष्णवामध्ये वाद होते पूर्वीच्या काळी आणि कसं आपलं देवश्रेष्ठ तुमचं देवश्रेष्ठ असं चालत होतं। त्यावेळेस काय झालंय दोन्ही धर्म वेगळं नाही सगळं एक आहे म्हणून असं एकत्रित बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायचं। अच्छा, ओके। म्हणजे हरिहरेश्वर आणि संगमेश्वर हे दोन्ही पण देव जे आहेत ते एकत्रच आहेत। या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणा या मंदिरामध्ये दिसून येतो। आणि अजून एक म्हणजे तर भीमा आणि शिना 2 नद्याचा संगम आहे। ते कसं टी आकारामध्ये जास्त करून आपल्याला वाय आकारामध्ये संगम दिसून येतो। तर पण या ठिकाणी कुडल संगम हत्तलसंग कुडल या ठिकाणी आपल्याला टी शेप मध्ये या नद्यांचा संगम भीमा आणि सीना या 2 नद्यांचा संगम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। दक्षिणायन व उत्तरायण होत असताना सूर्याची किरण जे मधोमध येतात त्यावेळेस सूर्याची किरण थेट पिंडावर पडते। साधारणतः फेब्रुवारी मध्ये 22 23 24 तारखेला असते
आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा होत असते 22-23 म्हणजे तारखेला. जसं कोल्हापूरची अंबाबाई आहे तिच्यावर जसं सूर्याची किरण तिच्या पायापासून जसे मस्त मावळत्या सूर्याची किरण तिथं पडतात म्हणून इथं उगवत्या सूर्याची किरण उगवत्या सूर्याची किरण ही जी आहेत त्या पूर्ण थेट आपल्या मंदिरापर्यंत पूर्ण पिंडापर्यंत जाऊन पोहोचतात. तर हे एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे. त्याचबरोबर इथे मंदिर परिसरामध्ये अन्नछत्राची देखील सोय आहे. सध्याला कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अन्नछत्र हे बंद आहे, पण बाकीचे 12 महिने जे आहे ते अन्नछत्र उघडे राहणार आहे. तर तुम्हाला जर का मंदिराविषयी अधिक माहिती हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देते, तर तुम्ही ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.